आज आपण अशा एका देवाच्या जत्रेला आलो आहोत ज्या देवाने देवीच्या हाकेला धावत येऊन असुरांचा नाश केला होता. करवीरची महालक्ष्मी आज तुला साकडं घालते. या दख्खनच्या रक्षणार्थ धाव तू आता. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. ही आहे दख्खनच्या राजाची यात्रा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोल्हापूरमधील श्रीदेव ज्योतिबा यांच्या यात्रेसाठी. चला कशा प्रकारे यात्रा साजरी केली जाते ती आपण बघूया. तर मित्रांनो, हे बघा आहे ज्योतिबाचं मंदिर. तर आपण आता वरती आलो टेरेसवर, कारण का आपल्याला ड्रोन उडवायचा आहे. सो इकडे आता छोटीशी आपल्याला एक जागा भेटली टेरेसवरती ड्रोन उडवायला. सो आपले इकडे काही मित्र आहेत. कुठले दादा? पडल्या. आणि तुम्ही कुठले? पडल्या. सगळे एकाच ठिकाणचे आहेत. आम्ही कोणवाडीचे. कोणवाडीचे? वाळवा. वाळवा. सो आपले मित्र इथे भेटलेत आणि अशा जत्रेमध्ये आल्यानंतर आहेत ना ओळखी होतात. एकदा आपण ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बोलूया. एवढं आलं तर परत नाव घेतलं नाही अजूनपर्यंत. सो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. देवी महालक्ष्मी जेव्हा करवीरात आल्या तेव्हा त्यांनी उत्तरेतील केदारनाथांना आवाहन केले आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश व जमदग्नी ऋषींचा अर्धा क्रोध आणि 12 सूर्यांचे तेज असा एकत्रित अवतार म्हणजे ज्योतिबा प्रगट झाले. रत्नासूर आणि रक्तभोज या राक्षसांचा संहार करण्यासाठी ज्योतिबा दख्खनात आले. रत्नासुराचा वध चोपडाई देवीने केला तर रत्नभोज राक्षसाचा वध ज्योतिबा देवाने केला. तेव्हापासून देव ज्योतिबा करवीरच्या या दख्खन भूमीच्या रक्षणासाठी दख्खनचा राजा म्हणून इथे विराजमान झाले. आपल्या या बाजूला आहे ना ज्या आपल्याला काट्या दिसत आहेत त्या साध्या सुध्या काट्या नाहीत, तर त्यांना सासनकाठी असं म्हणतात. तर या सासनकाठीला काय महत्त्व आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. तर चला जास्त वेळ नाही घेता, पुढे आपण आपल्या व्हिडिओवरती बनून राहा. रत्नासूर व रक्तभोज या राक्षसांशी झालेल्या युद्धात ज्योतिबा देवांसोबत ज्या ज्या गावांनी सहभाग घेतला किंवा त्यांचे रक्षण ज्योतिबा देवांमुळे झाले त्या प्रत्येक गावातून मानाच्या सासनकाठ्या म्हणजेच विजयध्वज चैत्र पौर्णिमेला ज्योतिबांच्या डोंगरावर येतात. जर ज्योतिबाच्या दर्शनाला येत आहे तर जत्रेच्या वेळेला दर्शन होईल ह्याची गॅरंटी नसते. आणि खास करून आज पण आम्ही ना जत्रेचा अनुभव घ्यायला आलो होतो. म्हणजे सगळ्यात दर्शन असं नाही, बट आता ठरवलेलं आहे पुन्हा एकदा कधीतरी स्पेशली जत्रेत दर्शन घ्या. आता इथून आम्हाला निघताना इथे प्रसाद भेटला आहे. रांगेत 6-7 तास उभं राहायला लागेल तेव्हा कुठे दर्शन होईल तरी पण खात्री नाही. जत्रेत एवढे सगळे भाविक येतात करोडोच्या संख्येत, पण त्यातले फक्त 10%च दर्शन घेऊन जातात. त्याच्यामुळे कधी जर स्पेशली यायचं आहे तर तुम्ही बाकीच्या वेळेला जत्रेत फक्त जत्रेची मजा घ्यायला आहे. चला आता वरती जाऊया, थोडा आराम करूया आणि मग पुन्हा निघूया परतीच्या प्रवासाला. हा बघा, हा तुम्ही कोल्हापूरचा पाऊस बघा. आपल्या कोकणात पाऊस पडायला बराच टाईम आहे. म्हटलं चला आता जत्रेला आलोय तर आता तो पण अनुभवायला भेटला. अजून एक दे ना. ठीक. आणि इकडे काय घेतलेत? कलिंगड घेतलेत. कलिंगड खाऊया आता पावसात. पाऊस हवाच होता पण एवढा नको होता, घरात जायची पाहिजे होती. संदीप अण्णासाहेब भोसले, राहणार आळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. गेली 30 ते 35 वर्ष झाली आम्ही परीट समाज आळते ही परीट समाजाची काठी असून गेली 30-35 वर्ष आम्ही ज्योतिबाला येतो. आणि पूर्वीपासून आमचे वडीलच्या अगोदर आजोबापासून आम्ही काठी घेऊन इथं ज्योतिबाला येतात. त्यानंतर ही परंपरा चालू झाली. आता ही यंग पिढी आहे, सगळी गेली
ही आम्ही जवळजवळ जसं आम्हाला समजते 20 वर्ष झाले तसं आम्ही ती शासन काठी घेऊन इथे येत आहे आणि शासन काठी घेऊन काल रात्री मी इथे दाखल झालेला आहे. मंदिरात काल 5 फेऱ्या काढून आज श्रींचा सकाळी निवेद झाला. त्यानंतर आम्ही दर्शन करून आता संध्याकाळी पालखीचं दर्शन घेऊन संध्याकाळी आम्ही निघणार आहोत. शासनकाठी म्हणजे आमच्या घराण्याने सगळ्या मागून घेतलेली शासनकाठी आहे आणि तेव्हापासून पूर्वीपासून ही शासनकाठीची परंपरा ते पूर्वजांनी ठेवलेली आहे ते आम्ही पण नवीन पिढीनं आहे ती ठेवलेली आहे, त्याची जपणूक केलेली आहे. तरी साधारण त्याची उंची किती असेल? उंची जवळजवळ पूर्वी 90 फुटापर्यंत असायची, पण हा. आता कालानुसार आम्हाला येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम आला म्हणून हे कमी केलेले आहे. हा 40-45 फूट ठेवले गेलेले. ओके तरी पण हा धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण आहे ना हलगीच्या वादनावर जी शासनकाठी नाचवली जाते ना तर ती कशा प्रकारे नाचवली जाते ना तर ती आपण जरा डिटेलमध्ये बघितलं आणि थोडीफार शासनकाठीबद्दल थोडीशी माहिती भेटली. बट खूप छान होतं. एक वेगळ्या ठिकाणी आल्यानंतर जो माहोल क्रिएट होतो ना तो खरी बघायला मजा असते. सो पुरा पावसाचा माहोल झाला म्हणजे पाऊस पडून गेला. मजा आली. ते मगाशी बोलले सुद्धा की ज्या वेळेस ज्योतिबांची यात्रा असते ना तेव्हा 2 थेंब तरी पावसाचे पडतो. म्हणजे ज्योतिबांची पालखी यमाईच्या मंदिराच्या इथे अजून गेले नाही कारण 4:30चा टायमिंग दिला त्यांनी, पण त्याच्या आधी पाऊस पडतो आणि आज पण तसं झालं. या वर्षी ही पोरं बाहेर आल्यात. आम्ही पण रत्नागिरीतले. आम्ही सोलापूर. ओके हां सर्वात आली ती. हां चालेल धन्यवाद. चला हां थांबा. हां चला असं आपलं कोण ना कोण आपले भेटतात, भले ओळख नसेल तरी पण अशा वेळेला ओळख ही करायची असते कारण त्याच्यातच खरं आपली माणुसकी दिसते. तर चला आता थोडासा प्रसाद नेऊया घरी आणि मग ह्या व्हिडिओचा खाली जिथे आपण पार्किंगला गाडी लावली तिथे एंड करूया. येतानाची आमची अवस्था कशी होती आणि जातानाची कशी आहे ते तुम्हाला समजली असेल. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ज्योतिबाची जत्रा कंप्लीट केली आहे. निघताना आमका पाऊस पडला. आता पार्किंग लॉटला आलो आहे. बघूया काय हालत झाली ती गाडीची. तर हा नाही स्कूटी हो नाही ही एंटर ही बघा. बरं हे काम करूया. पडलेली आता उचलून हे बघा पडून मोकळे झालंय. आपण एक काम करूया, ही गाडी उचलून नेऊया. उचलून तिथपर्यंत नाही काढत बसले ना यात काय अडकणार नाही रोहिण्या, मला वाटतं अडकायला काय आहे. पण कशाला रिस्क घ्यायची आहे घाला. बघूया अडकणार ढकलून घेऊन जाऊया ढकलून घेऊन जाऊया. मित्रांनो अशी गाडी काढतात. डेंजर झाली सुरुवात होती. चांगलं वा
हलत आहे ही आपल्याला काढायला लागली असती तर मला वाटते घाम निघाला असता लावून माती काढा की मला माती काढा की माती मारतून कुठं रे हे काटे किती ते काटे ज्योतिबाच्या यात्रेमध्ये इथे आपल्याला फ्री सर्व्हिस आहे आणि आता पावसामुळे ना गाड्यांची हालत झाली तर ही सगळी आपली मित्रमंडळी आहेत तर ते प्रत्येकाची गाडी काढून त्याला मदत करतात पूर्ण टीमच आहे टीम सर्वांची मदत करते तो ह्यांच्यासाठी एक लाईक तर पाहिजेत खास करून कोल्हापूरकरांसाठी तर लाईक बनलाच पाहिजे नाच करायचा नाही कोल्हापूरकरांचा चला 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 अरे इथनं गाडी काढायची म्हणजे आमची फाटली असती हां आम्हाला फाटली असती गाडीपर्यंत फक्त पाणी पाणी हां थँक्यू दादा असं द्या थँक्यू पाणी बघायला पाण्यात घालायची गाडी हां थँक्यू थँक्यू आपलं काय आहे केल्विन हे आहे आमचं हे आशिषांचं नाव आहे थांबा पण घेऊन थोडक्यात थोडं सांगून ठेवा म्हणजे कसं व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं तेवढं तुम्ही चांगलं काम ज्योतिबा यात्रेसाठी आमच्यातर्फे फ्री मोफत सेवा दिली जाते हां ओके धन्यवाद रत्नागिरी आपलं जिल्हा रत्नागिरीत गुहागर तालुका हां तर मित्रांनो अशा प्रकारे आमची गाडी काढण्यासाठी मदत केली जाताना आणि त्याला मगाशी व्हिडिओ संपत होता पण जो काही शॉक भेटला आम्हाला त्याच्यामुळे थोडासा आपला व्हिडिओ परत पुढे वाढवला बट एनिवेज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जत्रा जर आवडली असेल तर नक्कीच पुढच्या वर्षी ह्या जत्रेला येण्याचा प्रयत्न करा ही जत्रा स्पेशली चैत्र पौर्णिमेला असते चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय